हाय, थंबनेल बघूनच तुम्हाला अत्यानंद झाला असेल. इन्कम टॅक्स डिपार्टमेंट मधली जॉब आहे आणि एकदम जबरदस्त आहे. 10वी बेसिस असो, 12वी बेसिस असो किंवा पदवीधर ग्रॅज्युएशन बेसिस असो, एक्झाम पण द्यायची नाही आणि इंटरव्ह्यू पण द्यायचा नाही बे. अशी कोणती एक्झाम आणली भाऊ तुम्ही? एक्झाम पण द्यायची नाही, इंटरव्ह्यू पण द्यायचं नाही, नुसतं फॉर्म भरायचा आणि लगेच जॉईन व्हायचं. अरे वा, ये तो नया है कुछ. तर जाणून घेऊया काय आहे नया. तर बघा, नोटिफिकेशन आलेलं आहे. भारत सरकार, ओरिजिनल आहे, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, ऑफिस ऑफ द आयकर विभाग, मुंबई वाले. तर आपल्या महाराष्ट्राचं बे आणि आपल्याच विद्यार्थ्यांना माहित नसतं, असं असतं. म्हणून सांगतो, लक्ष देत जा. तर बघा, तारीख सगळे दिलेली इथं तुम्हाला. 7 तारखेपासून सुरू झाली डेट ऑफ नोटिफिकेशन. लास्ट डेट आहे 31 जानेवारी. आज 17 तारीख आहे, तर अजून भरपूर दिवस आहे. मग शेवटच्या दिवशी भरतो असं नक्की. ठीक आहे. तर काय असणार आहे तुम्हाला सांगून देतो. टोटल टोटल 97 पोस्ट तुम्हाला आहे. सर 97 खूप कमी झाल्या. अरे, एकाच मुंबईच्या ऑफिसमध्ये 97 खूप जास्त पोस्ट आहे. स्टेनोग्राफर ग्रेड 2, टॅक्स असिस्टंट टीए आणि मल्टीटास्किंग एमटीएस 12-47-38. पे स्केल पण जबरदस्त आहे. एक्झाम होत नाही ना भाऊ, डायरेक्ट इंटरव्ह्यू पण होत नाही ना, डायरेक्ट फॉर्म भरून जॉईन व्हायचं ना, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. अजून काय पाहिजे जिंदगीत? पण एक कंडिशन आहे भैया. आता एका बाजूने जर तुम्हाला बेनिफिट दिला तर दुसऱ्या बाजूने काहीतरी असणारच. हा, तर कॅन्डिडेट कॅन अप्लाय फॉर द पोस्ट ऑफ स्टेनोग्राफर, टॅक्स असिस्टंट और मल्टीटास्किंग ऑफिसर फॉर द अबो इन अ सिंगल ऍप्लिकेशन. एकाच याच्यात तिघांना पण अप्लाय करू शकतात. एक गोष्ट. दुसरी गोष्ट आहे की फक्त आणि फक्त आणि फक्त आणि फक्त मेरिटोरियस स्पोर्ट्स पर्सन, म्हणजे आपल्यासारखे आमच्यासारखे साधे येडे नाही करू शकत. ज्यांच्याकडे स्पोर्ट्स सर्टिफिकेट आहे तेच करू शकतात. हाच तर फायदा आहे स्पोर्ट्स वाल्यांकरता, की सर माझ्याकडे आतापर्यंत स्पोर्ट्स सर्टिफिकेट होतं, पण मला आता त्याचा उपयोग कधी होणार आहे माहित नव्हतं. आता त्याचा फायदा होणार आहे फक्त स्पोर्ट्स वाले. मग कोणत्या लेवलचं स्पोर्ट्स पाहिजे, कोणकोणते स्पोर्ट्स कॅटेगरी पाहिजे, आणि त्यामध्ये कुठं काही भेटलेलं पाहिजे का नुसतं पार्टिसिपेशन पाहिजे, सगळं सांगतो ना वन बाय वन. तर बघून घ्या. प्रेफरन्स 5 प्रेफरन्स दिलेले यांनी. पहिला प्रेफरन्स त्यांना दिला जाणार जे एकदम इंटरनॅशनल लेवल, नॅशनल लेवलवर गेले. दुसरं इंटरनॅशनल कॉम्पिटिशन इथे दिले, तेवढंच वाचा, बाकी ते काही घेणं नाही. दुसरा प्रेफरन्स त्यांना दिला जाणार जे नॅशनल चॅम्पियनशिप आहे. ठीक आहे. तिसरा प्रेफरन्स त्यांना दिला जाणार जे युनिव्हर्सिटी लेवल किंवा एंटर युनिव्हर्सिटी किंवा स्टेट प्लेयर वगैरे वगैरे. चौथं त्यांना देण्यात जाणार स्टेट खेलो इंडिया वगैरे मध्ये. हे बघा सगळं दिलेलं आहे. आणि 5वा प्रेफरन्स तुम्हाला त्यांना दिला जाणार जे दोज हु हॅव रिप्रेझेंटेड द स्टेट स्कूल. स्कूल लेवलचं पण आहे भाऊ, स्कूल लेवल पार्टिसिपेशन, त्याचं सर्टिफिकेट पाहिजे तुमच्याकडे. आणि 6वा प्रेफरन्स त्यांना दिला जाणार आहे जे युनियन टेरिटरी, युनिव्हर्सिटी, स्टेट टीम, स्कूल टीम्स मध्ये सुद्धा होते, टीमला रिप्रेझेंट केलं, म्हणजे अख्ख्या ग्रुपच्या ग्रुपमध्ये तुमचा नंबर होता, जरी इंडिव्हिज्युअल नव्हते तरी ग्रुप होते तरी चालेल. ठीक आहे. आता नोट 1, जर टाय बी झालं तर काय करणार? आता त्यांनाच देणार ज्यांचं एज जास्त आहे, तर एज हिशोबाने करणार. जर अजून त्याच्यातही टाय झालं तर मग दुसरा प्रेफरन्स, मग तिसरा प्रेफरन्स, असं. आता बघा कशा कशात काय आहे व्हॅकन्सी. तर वेगवेगळे आहे. या कॅटेगरीतून तुम्ही पाहिजे ऍथलेटिक्स, स्विमिंग, बॅडमिंटन, टेबल टेनिस, चेस, लॉन टेनिस, क्रिकेट, ब्ला 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 ब्ला, बिलियर्ड्स म्हणजे तो असा स्नूकर खेळतो ना, पूल टेबल. त्याच्यानंतर स्क्वॅश, योगासन, योगासनची पण 2 व्हॅकन्सी. त्याच्यानंतर पॅरा स्पोर्ट्स आणि बॉक्सिंग, टोटल 97. बस एवढं फॉर्म भरायचं फक्त. तर नॅशनॅलिटी तुम्हाला पाहिजे मस्ट बी सिटिझनशिप ऑफ इंडिया, स्टेनोग्राफर, टॅक्स असिस्टंट, मल्टीटास्किंग करता, एज 18-27, 18-27 आणि 18-25 याच्यामध्ये मग तुम्हाला रिलॅक्सेशन दिलेलं आहे. ठीक आहे. हे रिलॅक्सेशन 5 वर्ष आहे तुम्हाला कॅटेगरीनुसार, हे माहित असतं तुम्हाला. ठीक आहे. आणि 10 वर्ष आहे SC ST कॅटेगरी करता, 10 वर्ष SC ST कॅटेगरी. खूप चांगली आहे पोस्ट. इन्कम टॅक्स डिपार्टमेंट मध्ये जाताय तुम्ही, विशेष संपलं, नामी काफी. नेक्स्ट, आता बघा स्टेनो, टॅक्स आणि मल्टीटास्किंग करता काय काय पाहिजे? 12वी पास पाहिजे फक्त, एनी ग्रॅज्युएशन पदवी किंवा डिग्री पाहिजे, एनी डिग्री, आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, इट डझंट मॅटर. आणि मॅट्रिक्युलेशन 10वी पाहिजे फक्त. हा 10वी, हा एनी पदवी, आणि हा पदवी पण चालेल किंवा 12वी पण चालेल. ठीक आहे. आणि या डेटचे पहिले पाहिजे, हे इथं दिलेलं आहे 7/1/2026 डेटच्या.
ओके, त्याच्या पहिले 5चं सर्टिफिकेट पाहिजे तुमच्याकडून. हाऊ टू अप्लाय, हे बघा ही वेबसाईट आहे, याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, तिथे तुम्हाला भेटून जाईल. डन. ओके, आता काय काय पाहिजे तुम्हाला बघा, 10वीचं सर्टिफिकेट पाहिजे, ऑर मध्ये दिलंय बर्थ सर्टिफिकेट पाहिजे, नसेल तर आधार कार्ड पाहिजे, आधार कार्ड नसेल तर पासपोर्ट पाहिजे, एज्युकेशनल क्वालिफिकेशन पाहिजे जसं तुमच्याकडे आहे ग्रॅज्युएशन 10th 12th वगैरे वगैरे. त्याच्यानंतर कास्ट कम्युनिटी सर्टिफिकेट पाहिजे जर तुम्ही रिझर्वेशन घेतलं तर, स्पोर्ट्स गेम्स सर्टिफिकेट ते तर ऑफकोर्स लागणारच आहे. त्याच्यानंतर सर्टिफिकेट ऑफ एलिजिबिलिटी ऑफ रिक्रुटमेंट ऑफ स्पोर्ट्स पर्सन वगैरे वगैरे. त्याच्यानंतर हँडिकॅप वगैरे कोणी असेल, एनओसी, आधार कार्ड आणि रिसेंट पासपोर्ट साईज फोटो, हे सगळं करून घ्या. ऍप्लिकेशन फी फक्त 200 रुपये, सगळ्यांना सरसकट आहे, काही जास्त नाही, 200 रुपये ठीक आहे, इट्स ओके. एमपीसीचीच आजकाल 380 रुपये झाली. ठीक आहे, चलो. तर एवढं आहे. तुम्हाला कुठे भेटणार ऍप्लिकेशन, या ऍप्लिकेशन मध्ये तुम्हाला फॉर्म 1 2 3 4 5 हा भरून द्यावा लागतो बघा, हा वाला, हा फॉर्म नंबर 1 2 3 4 5 हा भरून द्यावा लागतो. ठीक आहे, हा भरण्याकरता तुम्हाला तो फॉर्म पाहिजे, त्या फॉर्मची पीडीएफ तुम्ही डाउनलोड करून घ्या, त्याची प्रिंट करून घ्या आणि ते फॉर्म भरून द्या. तर ते फॉर्म कुठे भेटणार ते त्याच्याकरता मी हे लिहिलेलं आहे की ऍप्लिकेशन मध्ये जा, फ्री ऍप्लिकेशन डाउनलोड करा आपलं स्क्वेअर अकॅडमी ऑनलाईन. त्यानंतर फ्री कंटेंट मध्ये जा, त्याच्यानंतर इन्कम टॅक्स स्पोर्ट्स कोटा एक्झाम फोल्डर नावाचा असा एक फोल्डर आहे, तर ते एक तर भेटणार तिथं. आणि हे कुठं अप्लाय करणार, हे आपल्या नंतर करायचं जेव्हा फॉर्म रेडी असेल आपला, कारण की त्याच्यात ते अटॅच करावं लागतं. ठीक आहे, तर हे याची लिंक पण खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. अजून वेगवेगळे आपले एक्झाम आहे, जसं हायकोर्टची एक्झाम आहे, आरआरबी एनटीपीसीची एक्झाम आहे, त्याच्यानंतर तलाठी ग्रामसेवकची अपकमिंग एक्झाम आहे, वेगवेगळे एक्झाम करता, किंवा हे सगळं सोडून मी सर्वच एक्झाम करता प्रिपरेशन करतो आणि त्याच्यात माझं सगळं झालं पाहिजे, राज्यसेवा पण झाली पाहिजे, कंबाईन पण झालं पाहिजे, सरळ सेवा पण झाली पाहिजे, तर त्यांच्याकरता ऑनलाईन बॅच 2.0 आहे. थोडं मी फास्ट याकरता गेलो कारण की लवकर उरकायचं होतं, मला पण निघायचं आता. तर भेटूया नेक्स्ट, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. अजूनही काही डाऊट असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला विचारू शकता. चल.